धैर्यशील भैया ज्यावेळेला अगोदर मतदारसंघातून फिरत होते त्यावेळेला ते भाजपची उमेदवारी मागण्यासाठी फिरत होते. पण आम्हाला खरं तर एक भाजप पक्ष आणि विचारधारा जी आहे ती विचारधारा मान्य नव्हती. त्यामुळं माझ्यासारखे अनेक हजारो लाखो कार्यकर्ते सहकारी जे आहेत की आम्हाला वाटायचं की भाजपने त्यांना उमेदवारी तेवढी देऊ नये. 2009 पासूनच आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या कारस्थानामुळं 2009 साली आपल्या जिल्ह्याचे पितृतुल्य नेतृत्व विजयदादा यांना कारस्थानाकडून पंढरपूरच्या विधानसभेच्या निवडणुकीला पाडलं. आम्ही सर्वांनी बघितलं की सोलापूर जिल्ह्यातला माणूस पालकमंत्री सुद्धा मिळाला नाही. म्हणजे जे शिंदे बंधू आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करतो, आम्ही अमकं करतो, आम्ही तमकं करतो म्हणणारं सुद्धा नेतृत्व सुद्धा त्यांना सुद्धा साधं महामंडळ सुद्धा दिलं नाही. काय आहे की ह्यांनी खुनगाड बांधलेली होती एकतर फडणवीस साहेबांनी ह्यांनी. आता काय जर झालं तर मोहिते पाटलांना पाडल्याशिवाय राहायचं नाही. 2-2, 3-3 सभा केल्या. किती सभा झाल्या बघितल्या का तुम्ही? सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव जिल्हा असा आहे महाराष्ट्रातला की जिल्ह्यात 2 वेळा पंतप्रधानाला यावं लागलं. तर आम्ही ग्रामदैवत बदललेलं नाही. आमचं ग्रामदैवत तेच आहे, कुलदैवत पण तेच आहे, आराध्य दैवत पण तेच आहे. फक्त काय झालं की ग्रामदैवताला जर अडचणी आल्या आणि ग्रामदैवताने ठरवलं की पहिल्यांदा कारखाना वाचला पाहिजे. तसं 28पेक्षा जास्त खासदार येतील महाविकास आघाडीचे. पण पवार साहेबांचा ज्या वेळेला इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये जातील तर ते आपल्या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. आणि वरच्या नेत्यांना अगदी मल्लिकार्जुन खरगे साहेबांपासून सगळ्यांना माहिती आहे ही महाराष्ट्राची इच्छा राहिलेली आहे. हे स्वप्न अपूर्ण आहे आणि ते अपुरं स्वप्न फक्त पवार साहेबच पूर्ण करू शकतात. कारण इंडिया आघाडीचे प्रवर्तकच ते आहेत. तुम्हाला सांगतो एवढं चांगलं काम आहे ह्या नितीन गडकरी साहेबांचं, तर त्या गडकरी साहेबाला सुद्धा पाडायला यंत्रणा गुजरातमधून लागते असं नागपूरचे मित्र मला म्हणाले. आता जी मत होती का नाही बाबा इथं जिथं जातील तिथं जर उमेदवार जर कच्चा असेल साधा असेल तर तुम्ही मोदींकडे बघून मतदान करा म्हणायचे. कोणाकडे बघून मतदान करा? मोदींकडे बघून मतदान करा. कसं करा? आम्हाला मोदीच नको आहे, जर आम्हाला हा उमेदवार चालतोय पण आम्हाला मोदी नको आहे असं म्हणायचे लोक. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची जी काही निवडणूक आहे ती 7 मेला संपन्न झालेली आहे आणि आता 4थ्या टप्प्यातली आणि 5व्या टप्प्यातली निवडणूक सुद्धा आता जवळ आलेली आहे. 4थ्या टप्प्यासाठी 13 तारखेला मतदान झालेलं आहे. असं असताना माढा लोकसभा मतदारसंघ आणि एकंदरीतच राज्यातली सध्या जी काही राजकीय स्थिती आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी सध्या माझ्यासोबत स्वराज्य या पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव तळेकर सर आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तुमची जी काही भाषणं आहेत ती यूट्यूबवर असेल किंवा सोशल मीडियावर सगळीकडांनी बघितलेली आहेत. त्यामुळे तुमचा परिचय आता नव्यानं करून देण्याची गरज नाही. मोहिते पाटलांच्या प्रचारात तुम्ही आघाडीवर होता. काय तुमचं एकंदरीत आकलन आहे? आता मतदान झालंय, मतदानानंतर एकंदरीत सगळं तुम्ही ते काय हे केलं असेल, मतदानाच्या आकडेवारी काढले असेल, आकडे काढले असेल, काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत? मोहिते पाटील आघाडी घेतायत का पिछाडी आहे का? जर आघाडी घेतली तर किती मतांना साधारणपणे विजय होतील असा अंदाज आहे? खरं तर धैर्यशील भैया ज्यावेळेला अगोदर मतदारसंघातून फिरत होते त्यावेळेला ते भाजपची उमेदवारी मागण्यासाठी फिरत होते. पण आम्हाला खरं तर एक भाजप पक्ष आणि विचारधारा जी आहे ती विचारधारा मान्य नव्हती. त्यामुळं माझ्यासारखे अनेक हजारो लाखो कार्यकर्ते सहकारी जे आहेत की आम्हाला वाटायचं की भाजपने त्यांना उमेदवारी तेवढी देऊ नये. आणि त्यांना तसंच झालं की भाजपनं उमेदवारी नाकारली. धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि मोहिते पाटलांच्या सर्व कुटुंबाने निवडणुकीच्या अगोदर म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर मानखटावपासून करमाळ्यापर्यंतच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण दावेदार कशा पद्धतीनं आहोत या पद्धतीची मांडणी सर्वांना केलेली होती. तसंच भारतीय जनता पार्टीची ज्या ज्या वेळेला सर्वेसाठी लोक आलेली होती, चर्चा करण्यासाठी लोक वरिष्ठ नेते आलेले होते, त्यांच्यापर्यंत सुद्धा इथं असलेल्या सर्वसामान्य लोकांनी किंवा इथं असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मोहिते पाटलांचाच उमेदवार असावा अशा पद्धतीची एक माहिती ते आपल्या वरिष्ठांकडे दिलेली असताना सुद्धा धैर्यशील भैया मोहिते पाटलांना उमेदवारी नाकारली. धैर्यशील भैया मोहिते पाटील म्हणजे विजयदादांनाच थोडक्यात डावललेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी विजयदादांच्या सांगण्यावरून एक दौरा आखला. खरं तर विजयदादांच्या सांगण्यावर ज्या वेळेला उमेदवारी नाकारली त्यानंतर विजयदादांनी जर का सांगितलं असतं
तर उमेदवारी दिली असती, पण विजयदादा त्यांना सांगायच्या भानगडीत पडले नाहीत. खरं तर धैर्यशील भैयांनी मोहिते पाटील यांनी उमेदवारी घेतली, त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहिलेली 2 व्यक्ती होत्या. त्यातले पुरुष म्हणून म्हणलं तर विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि बाळदादा हे दोघं जण, आणि विजयदादांच्या वहिनी साहेब म्हणजे नंदिनी देवी मोहिते पाटील हे दोघं जण खंबीरपणानं उभा राहिले. आता काही जरी झालं तर आपल्या घरातला म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांना आपण खासदार केल्याशिवाय राहायचं नाही, ते लोकांसाठी राहायचं नाही. त्यामुळे लोक काय म्हणतायत पहिल्यांदा तुम्ही बघून या. त्यामुळं धैर्यशील भैया असतील, शीतल वहिनी असतील, वैष्णवी देवी मोहिते पाटील असतील किंवा अर्जुनदादा, शिवबाबा ह्या सगळ्यांनी मिळून मान खटावपासून करमाळ्यापर्यंत एक 7 ते 8 दिवसामध्ये सर्व दौरा केला. आणि ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं मोहिते पाटलांचं एकच कुटुंब असं आहे की 8 दिवसात 850 गावाचा दौरा करू शकतो. एकच कुटुंब आहे, कारण घरातच 20-25 माणसं अशी स्टार आहेत की ती प्रत्येक गावामध्ये एका माणसानं एका दिवसाला 10-15 जरी गावं केली तरी ती आठवड्याभरात सगळी पूर्ण मतदारसंघ कव्हर करू शकतात. तेवढे एकमेवच कुटुंब आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर एका कुटुंबातली माणसं प्रत्येक गावामध्ये लोकसभेच्या जाऊ शकतात, असं एकच कुटुंब आहे सध्या मोहिते पाटलांचं कुटुंब. एवढी ताकद या कुटुंबाकडे असताना सुद्धा त्यांनी उमेदवारीची मागणी सुद्धा केली होती भाजपकडं. निवडून येण्याचे चान्सेस सुद्धा मोहिते पाटलाचे भाजपकडून जास्त होते. असं असताना भाजप पक्षानं मोहिते पाटलांना का डावलं असं वाटतंय तुम्हाला? त्याची काही कारणं असतील? तर भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र राज्य लेवलचं जर राजकारण आपण बघत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्यासमोर आहेत की ते कोणत्याही नेत्याला तालुक्याच्या बाहेर जाऊ देत नाहीत. आणि मोहिते पाटलांचं नेतृत्व असं आहे, 1999 साली ज्यावेळेला मोहिते पाटलांचं कुटुंब हे पवारसाहेबांच्या सोबत गेलं त्यावेळेला वसंतदादा पाटील गटाचे आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांवरती प्रेम करणारे सुमारे 38 माजी आणि आजी आमदारांना घेऊन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बरोबर विजयदादा गेलेले होते. त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये देशमुख साहेब, विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर विजयदादांना मुख्यमंत्री होण्याचा मान कदाचित त्यावेळेला मिळाला असता, पण तो एवढा मोठा मान सोडून आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर विजयदादा गेले. आणि विजयदादांचा गट म्हणजे महाराष्ट्रातला खूप मोठा गट आहे. म्हणजे मोठे मोठे जर गट बघायला गेलं, एक पवार साहेबांचा गट, विलासराव देशमुख साहेबांचा गट, मुंडे साहेबांचा गट, तसा पतंगराव कदम साहेबांचा गट, तसा खूप मोठा गट. महाराष्ट्रातल्या टॉपच्या 5 घराण्यापैकी एक घराणं आहे मोहिते पाटलांचं घराणं. आणि एक काम करणारं घराणं आहे, सगळेजण माणसं काम करतात. त्याच्यामुळं अशा मोठ्या घराण्याला संपवण्यासाठी, तसंच तालुक्याच्या बाहेर हे नेतृत्व कधी जाऊ नये. भाजपची रणनीतीच अशी आहे की आजपर्यंत अनेक लोक भाजपच्या बरोबर जेवढी गेली असतील, उदाहरणार्थ मी बघितलेले सदाभाऊ खोत गेले होते, रयत क्रांती सेनेचे सदाभाऊ खोत गेले. सदाभाऊ खोतांच्या नंतर 1 वर्ष 2 वर्ष त्यांचं नाणं चालवलं, त्यांना महाराष्ट्रभर फिरवलं, त्यांना बाजूला टाकलं. हो, महादेवराव जानकर साहेबांना सोबत घेतलं, त्यांना बाजूला काढलं. आता गोपीचंद पडळकर साहेब त्यांच्याबरोबर होते मध्ये, धनगर समाजाचे नेते आहेत ते, पण ह्या निवडणुकीत कुठं दिसलेच नाहीत. न दिसण्याचे म्हणजे चांगले नेते आहेत ते, त्यांनी त्यांच्या समाजाच्या बाजू लावून धरली. पण धनगर समाजाचं एसटीमधून जे आरक्षण मिळण्यासाठी जे नेतृत्व धनगर समाजानं तयार केलं, कोणाचं? गोपीचंद पडळकर साहेबांचं. कशासाठी तयार केलं नेतृत्व? आरक्षणासाठी. जसं जरांगे पाटलांचं नेतृत्व कशासाठी तयार केलं? मराठ्यांचं ओबीसीमधून आरक्षण मिळावं किंवा मराठ्यांचा एक नेता म्हणून जरांगे पाटलाला सर्वांनी मान्यता दिली, तशी गोपीचंद पडळकर साहेबांसुद्धा मान्यता दिली होती. कशासाठी दिली होती? ती एसटीमधून धनगरांना आरक्षण मिळावं म्हणून. पण ज्यावेळेला त्यांना आमदारकी मिळाली त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर साहेबांनी कधीही एसटीमधून आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी कधीही प्रश्न मांडलेला नाही. त्यांना थांबवलं गेलं, कोणत्याही दुसऱ्या मतदारसंघात त्यांना फिरू दिलं नाही. तशाच पद्धतीनं अनेक जणांचा विषय तसाच आहे. खडसे साहेबांचा तसाच असेल. आणखीन त्यांना त्रास होणार, आता पंकजा मुंडेंचा त्रास महाराष्ट्रात व्हायला लागला की फडणवीस साहेबांनी कुठं पाठवलं? त्यांना केंद्रात पाठवलं. म्हणजे प्रीतम मुंडे निवडून येण्यासारखी परिस्थिती होती, तिथंच आता पंकजा मुंडेंना पाठवून आता पंकजा मुंडेंची अवस्था अशी आहे की त्या जवळजवळ सुमारे 1.5 लाख मतानं तिथं पराभूत होतील अशी परिस्थिती आहे. कारण आमची स्वराज्याची संघटनेची टीम तिथं आहे. त्यांचे काही जणांचे वडील जिल्हा परिषद सदस्य आहेत तिथं भाजपमध्ये पंकजा मुंडेंचे.
पण ते जिल्हा परिषद सदस्य असणारे काळे साहेब सुद्धा मला म्हणाले की साहेब आम्ही फिरतोय, मोदींच्या सभेला जातोय, फडणवीस साहेबांच्या सभेला जातोय, पण माझ्या जिल्हा परिषद गटातनं सुद्धा 5,000 लीड म्हणे त्या बजरंग बाप्पा सोनवणेला होईल. म्हणजे अशी अवस्था तिथं झाली. म्हणजे तुम्हाला संपवायची माणसं वर पाठवायची. मुनगंटीवारांना संपवायचं होतं, त्यांना वर पाठवलं, त्यांची सुद्धा परिस्थिती आज वाईट आहे. परत पंकजा मुंडेंची तशीच अवस्था केली, त्यांची सुद्धा परिस्थिती आज निवडून यासारखी राहिलेली आहे. तशीच सेम कंडिशन मोहिते पाटलांची करण्याचा प्रयत्न झाला, कारण मोहिते पाटील हे एका मतदारसंघावर थांबणारे नाहीत. नेतृत्व खूप मोठं आहे. घरामध्येच 20-25 माणसं आहेत की जी माणसं स्वतःचा गट तयार करून वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राभर फिरतायत. रणजितदादांचा मानणारा जो वर्ग आहे तो नुसत्या अकलूज आणि माळशिरस पुरता नाही, त्यांचा मानणारा वर्ग परभणीपर्यंत आहे. हे जे आताचे उदय सामंत जे आता मंत्री आहेत ते रणजितदादांचे कार्यकर्ते होते युवकमध्ये असताना, युवकचे अध्यक्ष असताना उदय सामंत, अशी अनेक माणसं त्यांनी जोडलेली आहेत, महाराष्ट्रभर जोडलेली आहेत. त्यांचे नातेवाईक खूप मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे हे मोठं घराणं जर संपवलं, कारण भविष्यात जर फुटून जायचं असेल तर एकटा माणूस गेला पाहिजे, पण तसं नाही. हे म्हणतायत की आम्ही रणजितदादांना आमदारकी दिली. अहो पण त्याच मोहिते पाटलांच्या कुटुंबामुळं तुमच्या भाजपची 10-15 माणसं आमदार झाली ना, त्याच मोहिते पाटलांच्यामुळं तुमची काही माणसं खासदार झाली. इथले पंढरपूर आपलं सोलापूर मतदारसंघ आणि माढा मतदारसंघ कोणामुळे खासदार झाले? फक्त मोहिते पाटलांमुळे झाले. मग तुम्ही आमदारकी दिली म्हणजे काय उपकार केले नाहीत? हे त्यांचं काम आहे, त्यांचं कर्तृत्व आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना आमदारकी दिली. म्हणून दाबून टाकायचं म्हणजे काय? तुम्ही देणार वरून आणि आदल्या दिवशी तिथला तो राम सातपुतेंना तुम्ही आदल्या दिवशी दिलं. खरं तर अकलूजचा उमेदवार काढला होता, तो 25-30 हजारांनी निवडून आला असता, तो तुम्ही आदल्या दिवशी दिला. तो RSSचा कार्यकर्ता दिला, त्याच्यावर कोरेगाव भीमामध्ये त्याच्यावरती केसेस होत्या, बरोबर, जातीय दंगली भडकवण्याच्या. तसा माणूस देऊन सुद्धा माळशिरसमधून निवडून आणला. त्यानंतर इकडं त्याचा इफेक्ट सोलापूरला झाला, सोलापूर मतदारसंघ निवडून आला. आता सुद्धा मोहिते पाटलांच्याच इफेक्टमुळं हा माढा मतदारसंघ सुद्धा सुमारे 1.5 लाखपेक्षा जास्त मतांना 100% निवडून येणार आहे. आणि या इफेक्टमुळं सोलापूर मतदारसंघ सुद्धा 75,000पेक्षा जास्त मतानं प्रणितीताई शिंदे सुद्धा निवडून येणार आहेत, अशी आमची सर्व टीमची आणि आमच्या जो सर्व टीम ज्या आहेत मोहिते पाटील कुटुंबाच्या किंवा सगळ्या, यांची आम्हाला खात्री आहे की हे माढा मतदारसंघातलं सीट 1.5 लाखापेक्षा जास्त, कदाचित पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लीडनं धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार असतील, याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. खरं तर मोहिते पाटील घराण्याला सातत्यानं भाजपकडून डावललं जात होतं राजकारणात, आणि ही एक सल होती मोहिते पाटलांकडे होती. मात्र लोक म्हणून जेव्हा तुम्ही ग्राउंड लेवलला काम करताय तेव्हा लोकांना काय कमी जाणवत होती मोहिते पाटलांना? कारण एकेकाळी असं होतं की मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावरून संपूर्ण जिल्ह्याची सूत्र हालायची. मात्र ह्या 5 वर्षात कुठंतरी मोहिते पाटलांकडून ते जे काही स्थान आहे ते काढून घेण्यात आलं होतं. तर कार्यकर्ते म्हणून, नागरिक म्हणून, शेतकरी वर्गात जेव्हा तुम्ही फिरत होता तेव्हा शेतकऱ्यांची काय परिस्थिती होती किंवा काय जिल्ह्याचा हाल काय झाला होता या 5 वर्षात? खरं तर 2009 पासूनच आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या कारस्थानामुळं 2009 साली आपल्या जिल्ह्याचे पितृतुल्य नेतृत्व विजयदादा यांना कारस्थानकडून पंढरपूरच्या विधानसभेच्या निवडणुकीला पाडलं. आणि ते पाडल्यानंतर 2014 पासून खरं तर विजयसिंह मोहिते पाटील या राजकारणापासून, समाजकारणापासून थोडेफार अलिप्त झाले. आणि अलिप्त झाल्यानंतर आम्ही सर्वांनी बघितलं की सोलापूर जिल्ह्यातला माणूस पालकमंत्री सुद्धा मिळाला नाही. म्हणजे जे शिंदे बंधू आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करतो, आम्ही अमकं करतो, आम्ही तमकं करतो म्हणणारं सुद्धा नेतृत्व सुद्धा, त्यांना सुद्धा साधं महामंडळ सुद्धा दिलं नाही. ह्याच्या अगोदर अजितदादांनी पण दिलं नाही. आणि आता त्याच अजितदादांच्या गटात किंवा फडणवीस साहेबांच्या गटामध्ये ही माणसं गेल्यानंतर आता सुद्धा त्याला पालकमंत्री नाही, महामंडळ सुद्धा त्यांना मिळालं नाही. याचा अर्थ असा आहे की राज्यातले, केंद्रातले नेते कॅपॅसिटी चेक करून लोकांना जबाबदाऱ्या देतात. त्यामुळे माढ्यातल्या शिंदे बंधूंची तेवढी कॅपॅसिटी आम्हाला कधी वाटली नाही किंवा जिल्ह्याला पण वाटली नाही. ती जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची कॅपॅसिटी फक्त मोहिते पाटलांमध्ये, असं आमचं कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि त्यानंतर उणीव म्हणजे पालकमंत्री मिळाला नाही, आमदार मिळाला नाही, जिल्ह्यातला खासदार मिळाला नाही. आणि जिल्ह्यातला खासदार नाही त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्यावरती वारंवार अन्याय होत गेला.
अनेक वेळेला सोलापूर जिल्ह्याला डेप्युटेशीला आलेले निधीसुद्धा परत गेले, जिल्हा परिषदला आलेले निधीसुद्धा परत गेले. निधीचा जो बॅकलॉग आहे इथला, तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी फक्त मोहिते पाटलांचीच गरज सोलापूर जिल्ह्याला आहे. याच्या अगोदर एकदा विजयकुमार देशमुख साहेब पालकमंत्री एकदा होते काही दिवसासाठी, तर ते पालकमंत्री असताना सुद्धा सलग 3 महिने उजनीचा कॅनॉल चालवला काही कारण नसताना. आता सुद्धा या निंबाळकरांच्या कालखंडामध्ये आता सुद्धा जवळजवळ 85 दिवस कालखंड, 85 दिवस हा कॅनॉल चालवला. म्हणजे 2 पाळ्यांच्या ऐवजी 3 पाळ्या सलग काढल्या. त्याच्यामुळे उजनीतलं पाणी संपलं. जर का त्यावेळेला 40 दिवसाची एक पाळी काढून नंतर 1 महिन्याचा गॅप ठेवून जर का आता आपल्याला पाण्याची पाळी जर का आली असती तर जिल्ह्यातली पिकं जळाली नसती. आज तुम्ही सगळेजण बघताय, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकदा परिसरातून एकदा जर फिरून बघितलं तर सरासरी 80 ते 90% पिकं ही जळालेली आहेत. आता सध्या सुद्धा टँकरची गरज आहे. आता सध्या सुद्धा चारा छावणीची सध्या सुद्धा आपल्याला सध्याच्या कालखंडामध्ये गरज आहे. ही गरज कशामुळे पडली तर फक्त मोहिते पाटील या राजकारणापासून समाजकारणापासून अलिप्त आहेत. मोहिते पाटील असले की उजनीचं नियोजन योग्य होतं. उजनी धरण म्हणजे सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी आहे आणि या जीवनदायिनीवरती वरदायिनीवरती ज्यावेळेला एक समानता राखणारा माणूस येतो त्यावेळेला निश्चितपणाने त्याची उणीव हे आपल्याला कधी भासत नाही, गरजच पडायची नाही. आता काय काळ असा होता की पाणी बंद करा म्हणून आंदोलन करावं लागलं. आता पाणी बंद करा म्हणून आंदोलन करावं लागणारी माणसं आता काल निंबाळकरांनी निरा देवधर म्हणून पाणी सोडलं, भाटघरमधून पाणी सोडलं होतं आपल्याकडे पंढरपूरला, तुम्हाला माहिती असेल. पंढरपूरमध्ये फक्त मतं मिळावी म्हणून सांगोल्यातून तिथूनपर्यंत माळसरस, सांगोला आणि पंढरपूरपर्यंत पाणी सोडलं आणि तिथून पाणी सोडल्यानंतर मतदान झाल्या पाणी बंद करून टाकलं. त्यासाठी काल विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील भैया, आदरणीय जानकर साहेब, परत बाबासाहेब देशमुख, ह्या सगळ्यांनी मिळून काल फलटणला आंदोलन केलं. म्हणजे पाण्यासाठी हे झटणार नाही. सोलापूर दुष्काळी जिल्ह्याला खऱ्या अर्थानं नियोजन करून सुजलाम सुफलाम जर कोणी केलं असेल तर ते त्यांनी केलेलं आहे, हे काय आपण नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनी ठरवलेलं होतं आता जास्त दिवस मोहिते पाटलांना राजकारणापासून अलिप्त ठेवायचं नाही. त्यामुळे ही एक लाट त्यांच्या माध्यमातून निर्माण झालेली होती आहे. लोकांनी ठरवलं असं म्हणताय, पण दुसऱ्या बाजूला भाजप जे आहे ते ह्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरलं होतं. कधी नव्हे ती एवढी प्रतिष्ठेची निवडणूक केली त्यांनी. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करायचं आहे. 400 पारचा नारा दिलाय त्यांनी. आणि तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की कधी नव्हे एवढा म्हणजे अर्थकारणाचा सुद्धा उपयोग ह्या निवडणुकीत झालाय. त्याचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. असं असताना ही निवडणूक कशी होती? म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील घराण्यासाठी एका बाजूला इथले सगळे लोकप्रतिनिधी भाजपच्या बाजूने आहेत, पैशाचा एवढा वापर झाला असे व्हिडिओ येत आहेत, चर्चा आहेत लोकांमधनं. तर मग एवढं सगळं असताना मोहिते पाटलांकडे लोक जातील, काय कारण असू शकतात तशा पद्धतीने? खरं तर मोहिते पाटलांचं नाव विकासासाठी घेतलं जातं. विकास आणि मोहिते पाटील हे दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि त्याच्यामुळं तर माणसं त्यांच्याबरोबर जात आहेत. एक तर मोहिते पाटलांच्याच सोबत जाण्याची कारणं अनेक आहेत. ह्या निवडणुकी विजयाची कारणं अनेक आहेत. एक 3-4 फॅक्टर त्याला एकत्रित आहेत. त्यातला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर, मराठा आरक्षणाचा. दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे धनगर आरक्षणाचा फॅक्टर, ज्यांनी फसवलं फडणवीस साहेबांनी की बाबा मी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देतो म्हणले आणि कोणा नावच घेतलं नाही, नेता पण संपवून टाकला पडळकर साहेबांसारखा. त्यानंतर पवार साहेबांची प्रचंड मोठी लाट आली सध्याच्या काळात. ठाकरे साहेबांची सहानुभूतीची लाट आली. त्याच्यासोबत विजयसिंह मोहिते पाटलांची सुद्धा लाट आली. कारण जिल्ह्याला विजयदादांना वारंवार ह्या वरच्या आणि इथल्या लोकांच्या डावलण्यामुळं, जिल्ह्यातल्या काही नेत्यांच्या कारस्थानामुळं त्यांना बाजूला जावं लागलेलं होतं. एक सरळ साधा नेता म्हणून विजयदादांकडे पाहिलं जातं. विकासाभिमुख म्हणजे कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही जातीचा, धर्माचा कसाही विचार न करता स्वतःहून काम करणारं एक घराणं म्हणून मोहिते पाटलांकडे पाहिलं जातं. त्याच्यामुळं सर्वजण मोहिते पाटलांच्या सोबत या निवडणुकीमध्ये होते. त्याच्यामुळं पैशाचा वापर प्रचंड झाला असं ऐकून आहे की केंद्रातनं एका लोकसभेसाठी 50 कोटी रुपये आले असं ऐकलंय मी. तसंच इथल्या सुद्धा जे नेते मंडळी आहेत, मग ते आता माढा मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर मानपासून करमाळ्यापर्यंत सगळे आमदार विरोधातलेच होते.
सगळे आमदार विरोधातलेच होते. त्यातल्या त्यात मानचे आमदार आणि करमाळा माड्याचे आमदार ह्यांनी मात्र काय कमीच नाही केलं. जे पाहिजे ते दिलं, नेत्यांना पण पाहिजे ते दिलं आणि मतदारांना पण पाहिजे ते दिलं. असं ऐकून आहे म्हणजे जी वाटायला लोक होती त्यांनी सुद्धा मला सांगितलं, त्यांच्या चिडबाय लोकांनी, की 1,000 रुपयांनी पैसे वाटले एका मतदाराला. ग्रामपंचायत सारखी निवडणूक लढायचं काम यावेळेला शिंदे बंधूंनी केले इथं. बाकीच्या मतदारसंघामध्ये जास्त लोकांनी लोड घेतला नाही, पण शिंदे बंधूंनी मात्र पक्का ठरवलेलं होतं. का ठरवलंय मला कळालं नाही अजून. तुम्हाला तर अडचण नाही, तुमची तर आमदारकीची अडचण नाही, तुमची तर पाण्याची अडचण नाही, तुमच्या ऊसाची अडचण नाही, तुमच्या कारखान्याला ते काय पॅनल आणून लावणार नाहीत कारखान्याला, मग एवढी अडचण काय त्यांची नेमकी? काय आहे की ह्यांनी खुणगाठ बांधलेली होती एकतर फडणवीस साहेबांनी ह्यांनी. आता काय जर झालं तर मोहिते पाटलांना पाडल्याशिवाय राहायचं नाही. 2-2, 3-3 सभा केल्या. किती सभा झाल्या बघितल्या का तुम्ही? सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव जिल्हा असा आहे महाराष्ट्रातला की जिल्ह्यात 2 वेळा पंतप्रधानाला यावं लागलं. एका माणसाला पाडायला एवढी ताकद, 2 वेळा पंतप्रधानाने यायचं. हा, एका दिवसात एवढ्या सभा. त्यानंतर फडणवीस साहेबाला 5-6 सभा घ्याव्या लागल्या, गडकरी साहेबांना सभा घ्याव्या लागल्या. हे स्टार प्रचारक झाले, बरोबर ना. अजितदादाला काय हालता आलं नाही सोडा, त्यांच्या डाव त्यांच्या अंगलूट आला. पण भाजपच्या लोकांनी एवढी प्रचंड मोठी ताकद लावली, पैसा दिला. आता काल संजय राऊत साहेबांनी हे केलं मुलाखतीमध्ये काल सकाळी की एकनाथ शिंदे साहेबांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा आल्या पैशाच्या. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे, आपण त्याला नाकारू शकत नाही. दुसऱ्या भाजपच्या सुद्धा एका नेत्याचं काम चांगलं आहे, त्यांचं नाव आहे नितीन गडकरी साहेब. रस्त्याची कामं चांगली केली, शिंदे साहेबांनी पण कामं चांगली केलेली आहे, नाही असं नाही. पण ते नादाला कुणाच्या लागली ह्याच्यावरून त्यांचा पराभव आहे. एक तर नादाला लागले फडणवीस साहेबाच्या आणि दुसरा नाद केला अजितदादाचा. त्यामुळे अजितदादांच्यावर पांघरून टाकण्याचं काम जी सावलीची होती, सावली ती पवार साहेबांची सावली होती, आणि त्या सावलीतून बाजूला गेल्यानंतर कसं असतंय हे आता अजितदादाला निश्चितपणानं कळणार आहे. त्यामुळं इथं किती जरी पैशाचा वापर झाला असं ऐकून आहे की आता म्हणजे आकडेवारी आपण ज्यावेळेला 1,000 रुपयांनी एका मताला निम्म्या मताला पैसे वाटले असं म्हणतो, तर त्यावेळेला ते काय 50 कोटीत भागत नाही. म्हणजे जवळ 150 कोटी रुपये तर यांनी वाटले असतील. यंत्रणा नाही आपल्याकडे. यंत्रणा तर काय होते, सगळे आमदार त्यांच्याकडंच, लोक त्यांच्याकडंच. फक्त पवार साहेबांवर आणि मोहिते पाटील साहेबांवर आणि जी चळवळीतली माणसं होती, फुलेशाह आंबेडकर ब्रिगेड म्हणा, आमचा स्वराज्य पक्ष म्हणा, आमचा संभाजीराजांचा, ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर होती. ही सगळी म्हणजे जीवाचं रान करणारी माणसं होती. नेता नव्हता पण कार्यकर्त्यांनी, कारण निवडणूकच कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली होती. त्यामुळं आमचा ठाम विश्वास आहे पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतानं धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार होते. तर तुम्ही आत्ता बोलता म्हणाला की नेते जर तिकडं असले तरी कार्यकर्ते जे होते ते मोहिते पाटलांकडे होते. शिवरत्नावरती तुमचं एक भाषण झालं होतं, त्या भाषणातील मुद्दे मला अजून आठवतात की अभिजित पाटील जे तुम्ही इथं काम करता अभिजित पाटलांच्या नेतृत्वामध्ये, ते अभिजित पाटील आमचे ग्रामदैवत आहेत, मोहिते पाटील आमचे कुलदैवत आहेत आणि छत्रपती संभाजीराजे आमचे आराध्य दैवत आहेत. तर मग हे जे सगळं काय आपण ह्या निवडणुकीपर्यंत ऐकत होतो की लोकांवर दबाव आणला जातो, अजितदादांवर दबाव आणला, शिंदेवर दबाव आणला, अशोक चव्हाण सुद्धा तिकडे गेले, हे सगळं जे काही ईडीचं हे जे काही सगळं लोन आहे ते आपल्या तालुक्यापर्यंत आलं. अभिजित पाटील ज्यांच्या नेतृत्वात विठ्ठल परिवारामध्ये तुम्ही काम करता, तर अभिजित पाटील सुद्धा मोहिते पाटील आणि शरद पवारांसोबत फिरत होते आणि सकाळ उठून ते भाजपच्या गोटामध्ये गेले. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? कारण तुमचं ग्रामदैवतच बदललं दणक्यात, आणि त्यावेळेस तुमची काय म्हणजे अवस्था होती एकंदरीत, आणि ह्या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं बघताय, भाजपच्या राजकारणाकडे कसं बघताय, आणि अभिजित पाटलांवर दबाव खरंच होता का? खरं तर आम्ही ग्रामदैवत बदललेलं नाही. आमचं ग्रामदैवत तेच आहे, कुलदैवत पण तेच आहे, आराध्य दैवत पण तेच आहे. फक्त काय झालं की ग्रामदैवताला जर अडचणी आल्या आणि ग्रामदैवताने ठरवलं की पहिल्यांदा तर कारखाना वाचला पाहिजे, आणि कारखान्याला एवढ्या अडचणी आणल्या गेल्या की त्याच्यामुळं ती एक गरज निर्माण झाली. जशी आता सोलापूर जिल्ह्याला गरज होती मोहिते पाटलांची, ती गरज आता 4 मेला भरून काढतील लोक, तशी पंढरपूर तालुक्यात सुद्धा गरज आहे, ती अभिजित पाटलांची गरज आहे. आणि निश्चितपणानं ते गरज पूर्ण करण्यासाठी कारखाना वाचवण्यासाठी, कारण ज्यावेळेला विठ्ठल कारखाना नव्हता त्यावेळेला ह्या
शिंदे बंधूंनी एवढा त्रास दिला आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना. मग ते असं म्हणायचे की 2-2 टनानं कोण काटा हाणतंय. आपल्या भागातले रस्त्याचे प्रश्न बघा कसे आहेत, पाण्याचे प्रश्न बघा कसे आहेत. नेमकं काय करतात ते कळतच नाही. कधी विधानसभेत प्रश्न विचारला नाही. मनोज जरांगे पाटलावर SIT स्थापन करायच्या वेळेला असे बाक वाजवून त्यांनी पाठिंबा दिला. मीच कार्यक्रम घेतलाय म्हणले त्यावेळेला, मीच आंदोलन केलं होतं त्यावेळेला. आम्ही सगळ्यांनी मिळून 1-1 रुपया त्यांना फोनपे केलेला. त्यावेळेला बबन दादासाहेब म्हणले होते की जरांगे पाटलांनी एकट्यानंच काय मराठ्याचा ठेका घेतलाय का. त्याला आम्ही ज्या वेळेला हे मराठा समाजातले जे साधेसुधे छोटे छोटे घटक आहोत, आम्ही सुद्धा राज्य लेवलला मराठा समाजाचं काम केलंय, तर आम्ही म्हणलो बाबा आम्ही ठेका जरांगे पाटलाला दिलाय. तसं ग्रामदैवत आमचं तेच आहे, आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे ते खरं तर बघायला गेलं तर. आणि आबांची बँक आम्ही आज 50 शाखाची आहे. बऱ्याच जणांनी मला विचारलं की बाबा आबानंतरचं 2 नंबरचं पद तुमच्याकडे आहे, कसं आहे. तर काँग्रेसनं छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी कोल्हापुरात पहिल्यांदा दिली. खरं तर महाराष्ट्रातलं राजकारण बदलायला सुरुवात त्या उमेदवारी जाहीर झाल्यापासून झाली हे सगळ्याला माहिती आहे. आणि फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे, रक्ताचा विचारांचा वारसदार आहेत शाहू महाराज. आणि शाहू महाराजांना ज्या वेळेला उमेदवारी पवारसाहेबांच्या मुळं दिली, खरं तर शाहू महाराज तयार नव्हते, संभाजीराजाला उमेदवारी देणार होते. पण पवारसाहेबांनी विनंती केली की स्वराज्य पक्षाकडे अजून चिन्ह नाही, तर तुम्ही जे म्हणाल त्या चिन्हावरती तुम्ही उभा राहा, आम्ही सगळे मिळून तुम्हाला पाठिंबा देतो. त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांची कौटुंबिक चर्चा केली आणि शाहू महाराज तिथं उभारले. आता शाहू महाराज महाविकास आघाडीतून उभा राहिलेत, याचा अर्थ काय आहे की स्वराज्य पक्षाचा आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. आणि हा झाला पहिलं कार्यक्रम की आपण महाविकास आघाडीला पाठिंबा किंवा सहकार्य का केलं. आणि दुसरं असं आहे की अगदी 2004 पासून विजयसिंह मोहिते पाटील या एका विचारावर किंवा नेत्यावर वैयक्तिक माझं खूप प्रचंड प्रेम आहे. जसं तालुक्याला आबांवरती आहे तसं विजयदादांवर प्रचंड प्रेम आहे. मग कदाचित तुम्ही अंधभक्त जरी म्हणला त्यांचा तरी हरकत नाही, पण त्यांच्या विचारावर, त्यांच्या कार्यावर, कामावर आपलं प्रचंड प्रेम आहे आणि ते तसंच कायमस्वरूपी राहील. त्यामुळं दैवत मी बदलत नाही, दैवत बदलायचा काही विषय कधी येत नाही. आता मग ते नेक्स्ट ठरेल बाबा दर्शन कोण कोणाला देणार. अभिजित आबांनी काही भाजपमध्ये प्रवेश केला नाही अजून, पाठिंबा दिलाय, ते अजून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्येच आहेत. काय वाटतं इथनं पुढे अभिजित आबांनी भाजपमध्येच रामावं का यावं इकडे रिटर्न. आता आबांचा विषय असा आहे की बाबा त्यांनी कोणत्या पक्षात जावं हा वैयक्तिक आबांचा निर्णय आहे. खरं तर बघायला गेलं तर 100% विचारतील. आम्हाला अगोदर पण विचारलेलं होतं, कारण विठ्ठल कारखाना घेण्याच्या अगोदर 2 वर्षापासूनच्या व्यूहरचनेपासूनचा मी साक्षीदार आहे आबांच्या बरोबर. त्यामुळं आमच्या ज्या इनडोअर ज्या घडलेल्या काय बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी मरेपर्यंत कोणाला सांगणार नाही. सोडा ती आबांना मलाच माहिती असतील, तो विषय नाही. पण एक नेता म्हणून मगाशीच तुम्हाला म्हणलं मी, भारतीय जनता पार्टी माणसं संपवती कशी, भारतीय जनता पार्टी लोकांना कशी संपवती, तर हे यश संपवती. कारण अभिजिताबा पाटील हे तालुक्याचं काय जिल्ह्याचं खूप मोठं नाव सध्या व्हायला लागलेलं होतं. त्यांचा खूप मोठा परिणाम माढा लोकसभा मतदारसंघावरती आणि सोलापूर मतदारसंघावरती होणार होता. आणि त्याच्यामुळं तसंच भविष्यात सुद्धा 4 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यावरती त्यांचा परिणाम होणार होता. म्हणून हे मराठा समाजाचं स्पेसिफिक मराठा समाजाचं नेतृत्व हे एकतर आपल्याकडे असलं पाहिजे. कोणाकडं? फडणवीस साहेबांकडं, नाहीतर ते संपलं पाहिजे. एकतर त्यांच्याकडे पाहिजे किंवा संपलं पाहिजे. या कूटनीतीनं ती त्यांच्या राजकारणाचा भाग म्हणून फडणवीस साहेबांचं कदाचित योग्य असेल, पण आम्हाला आमचा नेता म्हणून आमच्याबरोबर असणं असं कधी वाटतं, तसं त्यांना त्यांच्याबरोबर असणं वाटणं त्यांच्यासाठी साहजिक आहे. त्यामुळं त्यांनी पहिला प्रेफरन्स सध्या कारखान्याला दिला आहे आबांनी, आणि ते त्यातून मार्क काढतील असे मला वाटतं. पण भाजपला काय फायदा झाला असेल का आम्हाला तिकडे घेतला? फायदा झाला असणार 100%. एवढा मोठा नेता जातो त्यावेळेला फायदा हा निश्चितपणानं होतच असतो. आणि आबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. फक्त एक गोष्ट झाली, 42 गावात माणूसच राहिला नव्हता.
57 गावामध्ये नेताच नाही. कोण नेता इकडं? आमदार बबनदादा शिंदे यांची फिल्डिंग टाईट आहे. इकडं आपल्याकडे ऊस प्रत्येक गावातली भरपूर जातात, त्यामुळे चिटबाय सगळे आहेत. काही गावात सरपंच आहेत, झडपी सदस्य आहेत, सगळे आहेत. तसं परिचारक साहेबांची फिल्डिंग आहे, सगळेच झडपी सदस्य त्यांचे आहेत, प्रत्येक गावात त्यांची यंत्रणा स्वतंत्र आहे. तसं कल्याणराव काळेंची पण यंत्रणा आहे, साहेबांची, चेअरमन साहेबांची जशी यंत्रणा आहे, तशी राहिलेली यंत्रणा जी होती, ह्या तिघांच्या विरोधात जी यंत्रणा होती ती आबांची यंत्रणा होती. आणि आबांची यंत्रणेच्या पाठीमागं भरपूर माणसं होती. ज्यावेळेला आबांची यंत्रणा सोबत होती, आम्ही आबांच्या यंत्रणेमध्ये होतो, मोहिते पाटील आणि आबा यांच्या समन्वयात आम्ही काम करायचे इथं. पण अचानक असा स्फोट झाला की आबा पण त्यांना पाठिंबा द्यायला जावं लागलं. यंत्रणाच गायब झाली, यंत्रणा राहिली नाही. आणि त्यावेळेला माणसंच राहिली नाही. आता 42 गावामध्ये मोहिते पाटलांच्या बरोबर काम करणारे एकतर मी, आबांच्या बरोबर काम करणारा पण पहिल्या फळीतला आपण. आता करायचं काय, एवढी दुधा मनस्थिती निर्माण झाली. पण शेवटी विचार केला, आता आबा कुठं आहेत? आता आबा निवडणुकीला नाहीत आणि मोहिते पाटलांना जिल्ह्याचा नेता म्हणून आपल्याला सोडता पण येत नाही. शेवटी छत्रपती संभाजीराजांचं पण आपल्याला ऐकावं लागतं, कारण ते महाविकास आघाडीचं काम करतात म्हणल्यानंतर आपल्याला पण त्या गोष्टी थांबून पण चालत नव्हतं. त्यामुळे मी खरं तर तो निर्णय आपण घेतला. प्रश्न काय होता मला लक्षात आला? प्रश्न हा होता की यंत्रणा कशी लावली. आता हे सगळ्या गोष्टी होत असताना अगोदरच मोहिते पाटलांवर ह्या 42 गावात 57 गावामध्ये काम करणारी त्यांच्यासोबतची माणसं भरपूर आहेत. त्यातल्या स्पेसिफिक 42 गावामध्ये फिरणारा, सगळ्यांच्या सोबत काम करायला आणि गावागावामध्ये थोड्याफार का प्रमाणामध्ये असताना संपर्क माझा होता. आणि मग परत आम्ही फिरत असताना काय विचार केला, इकडल्या भागामध्ये आम्हाला एक मोहिते पाटलांचा प्रतिनिधी दिला होता, वैष्णवी देवी मोहिते पाटील, शिवबाबा होते. तसं मग आम्ही विचार केला की त्या गावामध्ये आम्ही गेलो. शेवटच्या 4-5 दिवसामध्ये मोहिते पाटलांवरती प्रेम करणारी माणसं शोधून काढली. त्यानंतर पवार साहेबांवरती प्रेम करणारी माणसं आम्ही शोधून काढली. महाविकास आघाडी, शिवसेना त्याची काय काय काढली शोधून. आणि वैयक्तिक म्हणजे माझ्या संबंधातली काय, माझे मित्रपरिवार असेल, माझे काय नातेवाईक असतील, खूप मोठा नातेवाईकांचा आणि मित्रपरिवाराचा समूह आहे या परिसरामध्ये. यांची सांगड घालून पूर्ण 42 गावातली यंत्रणा 2 दिवसात लावली. सगळे पोलिंग एजंट, सगळे नेते मंडळी, प्रत्येक गावात पॉम्पलेट वाटायला माणसं 2 दिवसात तयार झाली होती. लीड कोणाला झाली? आणि सांगतो की, आणि ती 2 दिवसात तयार होत असताना ज्या ज्या गावात काही अडचणी आलेल्या होत्या आम्हाला या सगळ्यांना मिळून, त्या अडचणी त्या 57 गावातल्या 15 गावामध्ये दीपकदादा पवार इकडं आणि तिकडच्या दोघांच्या समन्वयातून दीपकदादा वाडदेकर अशा आम्ही बसून काही जिथं अडचणी होत्या त्या अडचणी सुद्धा आम्ही सॉल्व्ह करून 57च्या 57 गावातली यंत्रणा आम्ही लावायचा प्रयत्न केला. कोणतेही पाठीमागं कारखानदार किंवा आमदार खासदाराचा सपोर्ट नसताना ह्या गोष्टी होऊ शकल्या, कारण वार पण होतं, लाट पण होती आणि ते आम्हाला जमलं पण. कदाचित ही संधी मिळाली मला, बरोबर ना. जर का मोठे नेते पाठीवरती असते तर ती काय संधी आपल्याला मिळाली नसती. तर ह्या 42 गावातली यंत्रणा कशी लावावी लागते, प्रत्येक गावामध्ये पोलिंग एजंट कसे द्यावे लागतात, काय कसं करावं लागेल, पॉम्पलेटसाठी काम कसं करावं लागेल, बूथवरती काम कसं करावं लागेल, ही सगळी बारकाईने परत नंतरच्या शेवटच्या आठवड्याभरामध्ये आम्ही सभा बंद केल्या. फक्त यंत्रणा लावायची आणि या ऑफिसमधून सगळी यंत्रणा 42 गावची हँडल करण्याचं काम या माध्यमातून आम्हाला करण्याचं कदाचित हे भाग्य आबांच्यामुळेच मिळालं. आणि ह्याचा फायदा कदाचित सगळ्यांना होऊ शकतो भविष्यात. अभित पाटलांची यंत्रणा दुसरीकडल्या बाजूला आणि त्याच्या विरुद्ध तुमची यंत्रणा, लीड कुणा यंत्रणेला झाला, अभित पाटलाच्या यंत्रणेला झाला का तुमच्या यंत्रणा? आता एक विषय मगाशीचा विषय राहिला की आबांची यंत्रणा ज्या वेळेला चालू होती, म्हणजे एक फॅक्ट म्हणतो, फॅक्ट ज्यावेळेला आबांची यंत्रणा होती त्यावेळेला लीड होणारच होतं, बरोबर ना. 60-40 झालं असतं. पण आबांची यंत्रणा ज्या वेळेला ताकदीनं राष्ट्रवादीचं पवार साहेबांचं काम करत होती त्यावेळेला तेवढ्याच ताकदीनं परिचारक साहेब आणि कल्याणराव काळे साहेबांची यंत्रणा काम करत होती, बरोबर, विरोधात काम करत होती. भालकेंची पण यंत्रणा विरोधात काम करत होती त्यावेळेला. बबनदादांची माणसं प्रामाणिक होती. बबनदादाची यंत्रणा मोहिते पाटलांना पाडायला प्रामाणिक काम करत होती. पण ह्या ज्या 3 मुख्य यंत्रणा तालुक्यातल्या आहेत, मग परिचारक साहेबांची यंत्रणा,
काळेसाहेबांची यंत्रणा आणि भगीरदादाची यंत्रणा, ह्या तिन्ही यंत्रणा ह्या राष्ट्रवादीच्या विरोधात म्हणजेच अभिजित पाटलांच्या विरोधात काम करायच्या. पण ज्या वेळेला आबांची यंत्रणा थांबली त्यावेळेला ही माणसं शांत झाली. म्हणजे आबांच्या यंत्रणेच्या माध्यमातून सरासरी त्यांनी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला. पण आबांची यंत्रणा थांबल्यामुळं इकडं परिचारक साहेब, काळे साहेब आणि भगीरथदादांनी काय परत प्रवेश डायरेक्ट पाठिंबा दिला. त्याच्यामुळं ह्यांनी पण काम चांगल्या पद्धतीनं केलं. अनेक आपल्या इकडल्या 42 गावातल्या परिसरातले अनेक नेते पण रुसून पिसून बसलेले होते बरेच काय त्यांचा पण रुसवा काढायला मोहिते पाटलांनी काम केलं, पवार साहेबांनी काम केलं. आणि मला खात्री आहे की ह्या 42 गावातनंच पंढरपूर तालुक्यातल्या 12 ते 15 हजारपेक्षा जास्त लीड 100% मिळेल. आणि 57 गावातला जर विचार करायला गेलं, पूर्ण पंढरपूर तालुक्यातली 57 जी गाव आहेत, या 57 गावामधून सुमारे कमीत कमी 15, जास्तीत जास्त 18 ते 19 हजाराचं लीड 100% मिळणार अशी आम्हाला खात्री आहे. देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणुकीचं कॅम्पेनिंग सुरू करताना नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की 400 पारचा नारा दिला होता, अब की बार 400 पार. काय वाटतंय सध्याची परिस्थिती बघून एकंदरीत भारतीय जनता पार्टी कितीपर्यंत मजल मारू शकेल? खरं तर पाठीमागच्या वेळेला आम्ही मोदींना मतदान दिले, नाही दिले, 100% दिले. कारण रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा प्रचार पण पाठीमागच्या वर्षी आम्ही केलाय. पहिल्यांदा मोदींना मत मागच्या वर्षी आम्ही दिले. हो. आणि पहिल्यांदा कमळ दाबायचं काम पाठीमागच्या वर्षी केलं. पण पाठीमागच्या वर्षी म्हणजे 2014 आणि 2019ला जी मोदी साहेबांची जी बॉडी लँग्वेज होती, जी मोदी साहेबांची बॉडी लँग्वेज होती, ती बॉडी लँग्वेज आज वाटत नाही. काय फरक वाटत? बराच म्हणजे असं त्यांच्यातला जो कॉन्फिडन्स पूर्वी होता तो कॉन्फिडन्स आजकाल राहिलेला दिसत नाही. आणि तो कॉन्फिडन्स न राहिल्यामुळं जो चुनावी जुमला म्हणतो ना, चुनावी जुमला, तसे चुनावी जुमले अनेक वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येत होते. पाठीमागच्या वेळेला जसं पुलवामा म्हणा, तो सर्जिकल स्ट्राईक म्हणा, तसा आता 2024ला राम मंदिरांचा विषय आहे. खरं तर राम मंदिराला कोर्टानं परवानगी दिली, कोर्ट बी त्यांच्या ताब्यातच आहे म्हणा सोडा, पण चांगलं काम केलेलं आहे राम मंदिराचं, आपण ते काय नाकारू शकत नाही. पण देवाच्या नावानं, धर्माच्या नावानं मतं कधी आजपर्यंत देशात मागितली जात नव्हती. ती देवाच्या आणि धर्माच्या नावानं मतं मागितली जात आहेत सध्या. हे खूप दुर्दैव आहे. आणि प्रत्येक वेळेला मुस्लिम कसे वाईट आहेत, बहुजन कसे वाईट आहेत, एवढंच सांगितलं जातं. खरं तर मला या निमित्तानं मुस्लिम समुदायाचे धन्यवाद म्हणायचे आहेत. हिंदूपेक्षा त्यांची जर मतांची टक्केवारी तुम्ही स्वतः बघितलेली असेल तर ती मतांची टक्केवारी हिंदूंपेक्षा जास्त आहे. आज हिंदूंची टक्केवारी 60, 62, 63 पर्यंत आहे. तिथंच मुस्लिम समाजाची टक्केवारी 85, 90% पर्यंत आहे. अजिबात नाही साहेब. 400 किलोमीटरवरनं मताला लोक आली आपल्या भागात. 400 किलोमीटरवरती त्याला 1 रुपया दिला नाही. आता भाजप तर त्यांना पैसे यायला देत नाही, त्यांना देतच नाही. आता बाकीच्याला दिले असतील 1000-500, पण त्यांना आता ही देऊन तर कुठं आपल्या मत देणार आहे, त्यामुळे त्यांना रुपया दिला नाही. आणि महाविकास आघाडीनं पण त्यांना पैसे दिले नाहीत, कारण हे काय वाटायचा विषय येत नव्हता. त्याच्यामुळं त्यांनी स्वतःच्या खर्चानं येऊन मतदान करून गेली. म्हणजे खरं तर देश वाचवायचं काम, लोकशाही वाचवायचं काम हे प्रचंड इमानी इतबारे मुस्लिमांनी केलं, दलित समाजानं केलं, तसंच मराठा समाजाने पण केले. ह्या 2-3 जो फॅक्टर आहे तो फॅक्टर सध्याच्या काळात महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. तसं देशासाठी शीख आहे, जाट आहे, बुंदेल आहे, पंजाबमधील शेतकरी आहेत. आणि ह्याच्याबरोबरच मोदींना घाबरूनच ह्या लोकांना टाकलं घेऊन. तुम्ही जर का पंतप्रधान व्हायला जर का घाबरत नसता, तुमची जर का सत्ता येणार असती, तर तुम्हाला केजरीवालांसाठी मुख्यमंत्र्याला आत टाकायची वेळ देशात पहिल्यांदा काळी घटना आली. मंत्र्यांना आत टाकलं. ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, निवडणूक आयोग सुद्धा, इव्हन या सगळ्यांचा चुकीच्या पद्धतीनं वापर सध्याच्या कालखंडामध्ये ह्या भाजप सरकारनं केलेला आपल्याला दिसून येतोय. आणि हे नवीनच ह्या वर्षी फॅड आलं होतं. पाठीमागच्या वेळेला काय होतं, घेऊ शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि देऊ भाजपला मत, असं काहीतरी एक स्लोगन होतं त्यांचं काहीतरी. ह्यावेळी छत्रपती गेले, गायब झाले, कारण तुमचं काम छत्रपती आता संपलं. आता काय होतं, फक्त मोदी सरकार.
ही नवीन आहे. खरं तर जगातली पहिलीच घटना असेल की ज्या देशाच्या नावानं सरकार म्हणत नव्हती, तर एखाद्या व्यक्तीच्या नावानं सरकार म्हणत होते. भारत सरकार म्हणायला पाहिजे, इंडिया सरकार म्हणायला पाहिजे, त्याचे पंतप्रधान मोदी पाहिजेत. सरकारच तुमचं म्हटल्यानंतर ही काय हुकुमशाही आली का? आणि ही हुकुमशाही आणण्याच्या नादात संविधान जाळलं, संसदेच्या समोर संविधान जाळलं RSSच्या लोकांनी. त्यावेळेला त्यांना काहीच केलं नाही ह्यांनी, बरोबर. अनेक आपल्या चळवळीच्या लोकांना मारायचा घात सुद्धा ह्याच 10 वर्षाच्या काळामध्ये झाला. त्यामुळं मोदी साहेबांचीच बॉडी लँग्वेज सांगते की आता हे काय 400 पार जाणार नाहीत. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण खेडेगावामध्ये शहरामध्ये जर राहत असू घरी, तर ते सायकलवर चटया विकणारा येतो, माहिती तुम्हाला? चटई विकणारा येतो, रग विकायला माणूस येतात. आणि तो चटई विकणारा माणूस आल्यानंतर ज्यावेळेला आपल्या घरातल्या बायका मुलं असतात, घरी असतात, कोण असू नसू, त्याला सांगतात की बाबा चटई केवढ्याला दिली? त्याला म्हणतो की 400 रुपयाला चटई दिली. हे लोक आपल्याकडे म्हणतात 400 जास्त होते, तो 400 रुपयाला कुठे काय चटई असते का? त्याला नाही म्हणतो, मला मी काय 400 रुमाल देणार नाही, माझी खरेदी 350 आणि 400 कसं काय देऊ? त्यावेळेला ही माणसं, आपल्या घरातली माणसं ज्यावेळेला म्हणतात आम्हाला 400 नको, द्यायचं असेल तर तू 150 रुपयाला दे, नाहीतर आम्हाला काय तुझी चटई नको. शेवटी मग तो सायकल घेऊन परत जातो. दिली तर 400ला देणार, दिली तर 400ला देणार, आणि शेवटी परत येऊन 200ला देऊन तो चटई निघून जातो. तसं हे 400 पार हे चटईवाल्याच्या उदाहरणासारखं आहे. त्यामुळे हे काय 400 पार जाणार नाहीत. 200 दरम्यान भारतीय जनता पार्टी येऊ शकते. सरळ त्याचं साधं लॉजिक आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपण परिस्थिती बदललेली बघतोय, महाराष्ट्रामध्ये तर सुमारे आपण पाठीमागच्या 15-20 वर्षापासून हे वारं बघत आलोय आतापर्यंत सगळ्या गोष्टींचं, बरोबर. तुम्ही तर बघता तसं 28 पेक्षा जास्त खासदार येतील महाविकास आघाडीचे. 28 पेक्षा जास्त खासदार येतील. 28 ते 32च्या दरम्यान खासदार यायला पाहिजेत. त्यात अजितदादा या गटाला तर एक सुद्धा येणार नाही, शिंदे येणार नाही. अजितदादा या गटाचा एक सुद्धा खासदार येणार नाही. शिंदे साहेबाच्या गटाचे त्यांनी जरा काम फडणवीस आणि अजितदादापेक्षा पार्टी विथ डिफरन्स, जसं भाजप होतं तसं पार्टी विथ डिफरन्स शिंदे सेना हे थोडंफार करायचा प्रयत्न केल्यामुळं त्यांचे काय खासदार येण्याचा चान्स आहे. पण उद्धव साहेबांची लाट, पवार साहेबांची लाट, राहुल गांधी साहेबांची सुद्धा एक वेगळा जो जुना चालताना जो विचार आहे गांधीवादी, तो कदाचित प्लस होत जाऊन 400 पार काय होणार नाही. आता दिल्लीच्या वरची जो हिंदी भाषिक आहे आपला उत्तर भारतातला, तो हिंदी भाषिक हा भाजपचा मतदार होता, मुस्लिम सोडून. त्यातले आता शीख बऱ्यापैकी कमी झाले, जाट कमी झाले, बुंदला कमी झाले. दिल्लीच्या परिसरामध्ये पाठीमागच्या 7च्या 7 जागा भाजपच्या होत्या. आता मला वाटत नाही त्यातली एक पण येईल. उत्तर भारतामध्ये 68 होते, 68 मधले आता त्यातल्या जवळजवळ 20 कमी जागा होतील. महाराष्ट्रात आपल्यात 4-6 जागा होत्या, 4-6च्या 28 होतील जवळजवळ, म्हणजे 22-25 वाढतील सगळीकडल्या. मग आता ह्या एवढ्या सगळीकडल्या ज्या वेळेला कमी होतील, असतानाच किती तुम्हाला लीड आहे? 25-27 जागेला फक्त जास्त आहेत. तेवढ्या 25 ते 27 जागा तर महाराष्ट्रातच कमी होत आहेत. त्यामुळं मोदी पंतप्रधान होणार नाहीत याची 100% गॅरंटी आता आपल्याला आलेली आहे. मोदी होणार नाही तर इकडे इंडिया आघाडीत पण किती चेहरे आहेत की ह्यातला कुठला सक्षम चेहरा वाटतोय तुम्हाला? बरोबर. आता सध्याचा सक्षम चेहरे 2-3 आहेत, चांगले चेहरे आहेत. त्यातला एक सिनियर आणि महाराष्ट्राचं नेतृत्व जर बघायला गेलं तर पवार साहेब सुद्धा कदाचित पंतप्रधान होऊ शकतात. आणि त्याचं सूचक वक्तव्य पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वी त्यांनी दिले की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा गट सूचक आहे, ते हुशार माणूस आहेत, कदाचित काँग्रेसमध्ये जाऊ शकतो. आता हे गेलं समजा तर काही शिवसेना जाणार नाही किंवा बाकीचे कोणी जाणार नाही. राष्ट्रवादीचा पण पक्ष अजितदादा कसं तरी लढत खडत चालवतील. पण पवार साहेबांचा ज्या वेळेला इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये जातील तर ते आपल्या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. आणि वरच्या नेत्यांना अगदी मल्लिकार्जुन खरगे साहेबांपासून सगळ्यांना माहिती आहे ही महाराष्ट्राची इच्छा राहिलेली आहे. हे स्वप्न अपूर्ण आहे आणि ते अपुरं स्वप्न फक्त पवार साहेबच पूर्ण करू शकतात. कारण इंडिया आघाडीचे प्रवर्तकच ते आहेत. ह्या इंडिया आघाडीला एकत्र करण्यासाठी राहुल गांधी आता वयानं लहान असल्यामुळं मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि पवार साहेब ह्या दोघांनीच
खरं तर दक्षिण भारतापासून अगदी तामिळनाडूपासून ते वरती काश्मीरपर्यंतची असलेली सगळी लोक एकत्र इंडिया नावाच्या आघाडीमध्ये बंदिस्त करण्याचं काम केलंय, म्हणजे एकत्र आणण्याचं काम केलंय. आणि हे एकत्र आणलेलं काम केलेलं आहे ते निश्चितपणानं कदाचित पवारसाहेब भविष्यामध्ये पंतप्रधान या देशाचे 15 जूनपर्यंत दिसू शकतात. दुसरी व्यक्ती आहे मल्लिकार्जुन खरगे साहेब सुद्धा देशाचे पंतप्रधानपदी दिसू शकतात, कारण काँग्रेसचा आकडा हा इतरांच्या पेक्षा आता जास्त असणार आहे. आणि राहुल गांधी सुद्धा असू शकतात. हे 2-3 माणसांपैकी एक पर्याय हा असू शकतो. त्यातला एक आपल्या महाराष्ट्राची अस्मिता म्हणून पवार साहेबांना जास्त चान्स कदाचित ते आपण आपल्यातला असल्यामुळं व्यक्ती असल्यामुळं म्हणू शकतो, पण होऊ शकतं. फडणवीसांच्या राजकारणाकडे कसं बघताय, त्यांची बॉडी लँग्वेज सुरुवातीची आताची, फडणवीसांचं राजकारण कसं वाटतंय तुम्हाला? फडणवीसांचं राजकारण म्हणजे फोडा आणि राज्य करा. जसं इंग्रजांचं राजकारण होतं जसं म्हणतो आपण त्याला, लॉर्ड कॅनिंगचा एक कालखंड होता मागं, आणि त्या लॉर्ड कॅनिंगच्या काळात सेफ्टी वॉल सिद्ध होतं. सेफ्टी वॉल म्हणजे काय की एखाद्या वेळेला जास्त खदखद असेल तर दुसरा माणूस कुठला तरी उचलायचा किंवा त्याला त्रास द्यायचा किंवा त्याला डायरेक्ट मारूनच टाकायचा. ह्या असे काही सिद्धांत त्यावेळेला होते. म्हणजे काम कसं करायचं, फोडा आणि राज्य करा. म्हणजे एक तर माणूस फुटला पाहिजे, नेता फुटला पाहिजे, आणि जात फुटली पाहिजे, धर्म फुटला पाहिजे. त्यामुळं या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अशा पद्धतीचं राजकारण मला फडणवीस साहेबांचं वाटतं. खरं तर भाजपमध्ये सुद्धा खूप चांगली माणसं आहेत काम करायला. त्यामध्ये पूर्वी असलेली एकनाथ खडसे साहेबांचं काम चांगलं होतं, विनोद तावडे साहेबांचं काम चांगलं होतं, गोपीनाथ मुंडेंचं काम चांगलं होतं, म्हणजे होतं. आता खडसे साहेबांचं काम चांगलं आहे, विनोद तावडे साहेबांचं काम चांगलं आहे, मुनगंटीवार साहेबांचं काम चांगलं आहे. पाठीमागचा काळ ज्यावेळेला विधानसभेतली आपण भाषणं बघतो किंवा आपण ज्यावेळेला सभा ऐकल्या असतील त्यावेळेला मी तरी फॅन आहे. कोणाकोणाचा आहे तर गोपीनाथ मुंडे साहेब, प्रमोद महाजन साहेब, R.R. आबा, विलासराव देशमुख, केवढी दिग्गज माणसं होती आणि कसं काम करायचे, एक विरोधक म्हणून कसं काम करावं, कसं असावं ते ह्यांच्याकडे बघितलं. आताचं राजकारण जे आहे ते प्रचंड द्वेषपूर्ण आहे. एखादा जर का समाजातला एखादा माणूस जर का मोठा व्हायला लागला तर तो कसा संपला पाहिजे यासाठी प्रचंड मोठा प्रयत्न ताकदीने केला जातो. त्यातलंच हे आपलं उदाहरण आहे. खरं तर आमच्या ग्रामदैवताचं संपला पाहिजे माणूस, ते त्यासाठीच प्रयत्न करायचा. आणि असाच प्रयत्न मोहिते पाटलांसाठी पण केला, तसाच प्रयत्न खडसे साहेबांसाठी पण केला, तसाच प्रयत्न अशोक चव्हाण साहेबांसारखा. तर आता वडील मुख्यमंत्री, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री, तुम्हाला काय राजकारण सोडून बसा ना घरात. मग एवढं असताना काय कायम तुमचा काय ताम्रपट लिहिलाय का? मोदींच्या शहांच्या नावानं किंवा फडणवीस साहेबांच्या नावानं काय ताम्रपट आहे का बाबा की तुम्ही आयुष्यभर तुम्ही आता कायमस्वरूपी पदावर राहणारच आहात, कायमस्वरूपी तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार आहात, असं नाही ना साहेब. त्यामुळं एवढा द्वेष, एवढा जातीचा द्वेष, एवढा माणसांचा द्वेष, सगळी माणसांनी माझ्याकडेच आलं पाहिजे, सगळ्या माणसांनी माझ्याकडनंच कामे करून घेतली पाहिजेत, कुणीही माझा जो आहे तोच खरा विचार, ही नीती जास्त दिवस टिकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जास्त दिवस चालत नाहीत. त्यामुळे फडणवीसांसाहेबांचं जे राजकारण जे आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे, त्यांचा पक्ष त्यांच्या वैयक्तिक वाढीसाठी चांगला आहे. पण एक फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून हे आपल्या महाराष्ट्राच्या विचाराला हे चांगलं नाही असं मला वाटतं. आता ह्या निवडणुकीनंतर, लोकसभा निवडणुकीनंतर आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणूक, अजितदादाचं भविष्य काय वाटते तुम्हाला? खरं तर अजितदादा म्हणतायत अन्याय केला, प्रचंड त्यांच्यावरती अन्याय केलाय, आणि तसा अन्याय आपल्यासारख्या गोरगरिबावर करावा एवढा अन्याय. खरं तर तुम्ही मला सांगा, अजितदादा जर पवार साहेबांचे पुतणे नसते तर हा जर का निबंध म्हणून जर का महाराष्ट्रातल्या लोकांना जर का दिला तर त्याच्यातली जरी उत्तर आहे ती तुमची उत्तर असणार आहे. एवढा अन्याय. खरं वारसदार आहे ते सगळ्यात मोठं भांडवल आहे त्यांचं, बरोबर ना. समजा आपण आपल्याला मला बोलता व्यवस्थित येतं, हे आपलं भांडवल आहे. हे तुमचे वडील, तुमचे चुलते, तुमचे आमके, तुमचे तमके, हे जे त्यावेळेला तुमच्या घरातले असतात त्यावेळेला हे तुमचं भांडवल असतं सगळ्यात मोठं. पवार साहेबांची सावली होती म्हणून तुम्ही काही बोलत होता, तुम्ही धरणातलं सांगितलं, कितीही काही खालच्या पातळीच्या बोललात तुम्ही उपमुख्यमंत्री असताना, बाकी इतर असताना सोडव.
तरी पण पवारसाहेबांची सावली तुमच्यावरती होती म्हणून तुम्ही आजपर्यंत वाचलेला होता. ते होते म्हणून तुम्ही झडपी सदस्य होता, ते होते म्हणून तुम्ही आमदार होता, ते होते म्हणून तुम्ही राज्यमंत्री, ते होते म्हणून तुम्ही मंत्री, उपमुख्यमंत्री. हे सगळं फक्त पवारसाहेब होते म्हणून तुम्ही होता. आणि पवारसाहेबांची ताकद काय आहे लोकांमध्ये, आणि पवारसाहेब लोकात होते. तुम्ही प्रशासनामध्ये होता आणि पवारसाहेब लोकात होते. त्यामुळं आज लोकात होते म्हणून तर ही अवस्था आहे ना. जर का अजितदादाच्या पाठीमागं जर काही लोक एवढी मोठ्या प्रमाणावर असती तर अजितदादाची किमान एखादी तर जागा दाखवली असती की. तुम्हाला वाईट अवस्था सांगतो, अजितदादांना 4 जागा दिल्या, राज्याचा उपमुख्यमंत्री पवारसाहेबाचा पुतण्या प्रकाश आंबेडकर साहेबांना 5 जागा देतो म्हणली होती. खरं तर प्रकाश आंबेडकर साहेबांची पण ताकद खूप मोठी होती, पण आता ती कमी झाली थोडक्यात भाजपच्या नादाला लागून. तर त्यांचं सुद्धा नेतृत्व खूप मोठं आहे, चांगलं आहे. पण ही अजितदादांची अवस्था भयानक असणार आहे भविष्यात. आता जरी खासदारकीला जर का सुनेत्राताई तिथून पडली लागभर मतानी, आमदार पण पुन्हा गॅरंटी नाही. पवारांचाच होणार पण अजितदादा नसणार. पण आता हे शेवटाकडे येताना 10 वर्ष भाजपची सत्ता आहे देशामध्ये, राज्यामध्ये. कसं भाजपच्या काळामध्ये काय होणं अपेक्षित होतं आणि भाजपनं काय करू शकलं नाही, आणि भाजपबद्दल एवढा रोष काय लोकांमध्ये? भाजपमध्ये अगोदरच्या काळामध्ये पार्टी विथ डिफरन्स होती, चांगली होती. काँग्रेसनं ज्या गोष्टी केल्या नाहीत म्हणून लोकांनी भाजपला सत्ता दिलेली होती. आता मी मगाशी काय म्हणलं, मी मागच्या वेळेला भाजपला दिलं होतं, आता इथून पुढे मी काय केलेलं नाही. तशीच लोक तशीच असतात, प्रत्येक माणूस तसंच असतो. काय बाबा असं काय आपण म्हणलंय बाबा की मी आयुष्यभर आमक्यालाच मतदान करणार, आयुष्यभर तमक्यालाच मतदान करणार, असं नसतंय कधी. जर का तुम्ही नाही काम चांगलं केलं तर तुम्ही दुसऱ्याला मतदान केलं पाहिजे, ही लोकशाही आहे. बाबासाहेबांनी तो आपल्याला हक्क दिलाय. तुम्ही जर नाही काम चांगलं केलं तर मी तुला मतदान करणार नाही, तू चांगलं काम तर तुला मतं देईन. सरळ सरळ आहे. त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स म्हणजे काय आहे बाबा, आमच्या पक्षामध्ये भ्रष्टाचारी लोक नाहीत, आमच्या पक्षामध्ये गुन्हेगार लोक नाहीत, आणि आमचा पक्ष इतर पक्षापेक्षा, म्हणजे इतर म्हणजे कुठले, सपा आहे, बसपा आहे, काँग्रेस आहे, आणखी काय दक्षिण भारतातले काय पक्ष आहेत, ह्याच्यापेक्षा आमचा पक्ष वेगळा कसा आहे हे दाखवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम त्या काळातलं चांगलं होतं. कारण त्या काळात अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे मातब्बर नेते होते, आणि त्यांचा अजेंडा वेगळा तसाच होता की पार्टी विथ डिफरन्स ठेवायचा. पण ज्या वेळेसपासून मोदी साहेब आणि शहासाहेब ह्या दोघांच्याच ताब्यात गेली भाजप, त्यावेळेला भाजप राहिलीच नाही, पार्टी विथ डिफरन्स राहिलीच नाही. कारण जो पार्टी विथ डिफरन्स म्हणत होता तोच गुन्हेगार आहे, तोच खुनात अडकलेला आहे. शहासारखी माणसं खुनामध्ये, दंगलीमध्ये, रेल्वे पेटवून देण्यामध्ये असल्या भयंकर केसेस त्यांच्यावरती आहेत. त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स म्हणायलाचा अधिकार कोणाला होता, तो फक्त अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींना होता. तो ह्यांना दोघाला अधिकार नाही. तुम्हाला सांगतो, एवढं चांगलं काम आहे ह्या नितीन गडकरी साहेबांचं, तर त्या गडकरी साहेबाला सुद्धा पाडायला यंत्रणा गुजरातमधून लागते असं नागपूरचे मित्र मला म्हणाले. सगळ्यात जास्त कमी मतदान होण्याचं कारणच तेवढं आहे की शहांना, मोदींना मानणाऱ्या लोकांनी मतदानच केलं नाही. विरोधात करायचं नाही काँग्रेसला आणि कोणालाच करायचं नाही, मतदानच नव्हतं. म्हणजे गडकरी साहेबांसारखा माणूस जो म्हणला होता पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी, मी एवढं काम करीन, फक्त अर्जच भरीन, दुसऱ्याचा प्रचार करीन, एक ही सभा मी घेणार नाही, त्यांना बाहेर येता आलं नाही. तिथं गल्ली बोळामध्ये त्यांना फिरावं लागलं. एक सुद्धा सभा त्यांच्या मतदारसंघ सोडून दुसरीकडे त्यांना घेता आली नाही. ज्यावेळेला तिथलं मतदान संपलं त्यावेळेला गडकरी साहेब बाहेर पडले. म्हणजे एवढी वाईट अवस्था ह्यांनी त्यांची सुद्धा केली, बरोबर. आणि कारण गडकरी साहेब पंतप्रधान पदाचा चेहरा आहे, तो खरा आहे, तो चेहरा महाराष्ट्राचा असल्यामुळे तो खरा चेहरा आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं वाटोळं म्हणण्यापेक्षा त्यांची प्रतिमा चुकीची करण्याचं काम हे फक्त मोदी आणि शहा दोघांनीच केले. आता जी मत होती का नाही बाबा, इथं जिथं जातील तिथं जर उमेदवार जर कच्चा असेल, साधा असेल, तर तुम्ही मोदींकडे बघून मतदान करा म्हणायचे. कुणाकडे बघून मतदान करा? मोदींकडे बघून मतदान करा. कसं करा? आम्हाला मोदीच नको आहे, जर आम्हाला हा उमेदवार चालतोय पण आम्हाला मोदी नको आहे असं म्हणायचे लोक. तुम्ही आम्हाला जे 2000 रुपये देता भीक, बरोबर ना, भीकच आहे शेतकऱ्याला दिलेली.
बरोबर ना. खरं तर ते शेतकऱ्यांना दिलेली PM किसान योजना नाही, तर ते लोकांना मतासाठी दिलेले पैसेच आहे. इकडून घ्याडायचे आणि तिकडून ते द्यायचे. म्हणजे काय आहे की PM किसान योजना देत असताना 2,000 रुपये त्याचं भांडवल करायचं, वरून अजून त्याचं भांडवल करायचं. इकडं 18% GST लावायचा, शेतमालाला कुठला भाव द्यायचा नाही, कर्जमाफी फसव्यासारख्या करायच्या, कुठल्याही पिकाचा इन्शुरन्स कधी दिला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग विरोधात जायला कारण एवढी आहेत ना. किती हाल केलं शेतकऱ्यांचं तिथं पंजाबमध्ये, रस्त्याला खिळे ठोकले, एवढं ट्रॅक्टरला त्रास दिला, इतकी माणसं मारून टाकली तिकडं. तरी सुद्धा कुस्तीचा विषय आला. महाराष्ट्राचं नाव म्हणजे देशाचं नाव ज्यांनी जगभरामध्ये नेलं त्या कुस्तीपटूंना सुद्धा त्यांचं ऐकून सुद्धा मोदींनी घेतलं नाही. सलग वर्ष आंदोलन केलं तरी सुद्धा शेवटी त्यांनी मिडल काढून टाकले, सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टानं आता सांगितलं की बाबा त्याच्यावरती खटला दाखल करा. म्हणजे एवढा त्रास कुठं असतो का मला तुम्ही सांगा. जरांगे पाटलांची भूमिका तशीच आहे, आरक्षणाच्या वेगवेगळ्या भूमिका तशाच आहेत. राम मंदिराचा प्रश्न आता मिटला असेल तर तो सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांनी केलं 370. त्यातलं पण A आणि B मध्ये फरक आहे. फक्त जमिनी घेऊ शकतो. जमिनी कोणी घेतल्या तिथे जाऊन, हजारो एकर जमिनी घेतल्या अदानीने अंबानीने दोघांनी जाऊन. आपण काय, तुम्ही घेतली का जाऊन, तुम्हाला घ्यायची का 1 2 एकर काश्मीरमध्ये? कसं घेणार? काय विषय येत ना ह्यांच्यासाठीच. रेड ऑक्साईड तिथं असलेलं जे काही खनिज आहेत काश्मीरमध्ये, ते खनिजासाठी त्यांनी ते 70 कलम फक्त त्यांच्यासाठी हटवलं, दुसऱ्यासाठी हटवलेलं मला तर वाटत नाही. त्याच्यामुळं ही जुमले जे आहेत, जुमले 15 लाखाचा जुमला केला, ही फक्त जुमलेच करायला खेळ आहे. विकास म्हणून जो आहे तो प्रॉपर विकास झालेला काय दिसत नाही. मी जुना केलेलाच विकास त्यालाच चांगलं म्हणायचं. पहिला कम्प्युटर आहे, IT हब आहे, रस्त्याचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत. ह्यातलं एखादं प्रॉपर काय केलं पण 100% असेल, पण त्याला मतात रूपांतरित केलं पाहिजे. एकतर ही जी मीडिया आहे ह्यातला सगळ्यात मोठा वापर त्यांनी केला पहिल्यांदा. 14ला असेल 19ला सगळ्यात भयानक वापर केला. मग फेसबुक, व्हॉट्सॲप, हे आपल्या TV मीडिया ह्याचा प्रचंड वापर केला. हे दुधारी शस्त्र आहे त्यांना आता कळलं, बरोबर ना. तर ह्याच्यामुळेच ते आलते, ह्याच्यामुळेच ते जाणार आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम तुमचं असणार आहे. हे तुमचंच योगदान आहे खऱ्या अर्थानं. त्यांना पण सत्तेत बसवलं तर तुम्हीच, आणि सत्तेवरनं उतरवणार पण निश्चितपणानं तुम्हीच आहात. त्याच्यामुळं भाजप म्हणजे मोदी शहा नव्हे. भाजप वेगळा आहे आणि मोदी शहाचं सरकार वेगळं आहे. 100% वेगवेगळं आहे. त्यामुळं आता सध्याच्या काळामध्ये मोदी शहा पडणार आहेत, भाजप जिंकेलच. पण सरकार मोदी शहाचं येणार नाही, पंतप्रधान भाजपचं असणार नाही. भाजप जसं तसं स्थिर राहील, पण मोदी शहा भविष्यात कुठे दिसणार नाही, 100% दिसणार नाही.